यांनी मांडलेला आहे. काही शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की अजितदादांनी सातबारा कोरा करण्यासंदर्भातला शब्द दिला होता, तर 2 लाखांपर्यंतची हे न ठेवता, मर्यादा न ठेवता थेट सरसकट कर्ज माफ करायला होता असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. कर्जमाफी असं मला वाटतं ज्यांना काय म्हणायचं ते बोलतील, ज्यांना राजकीय बोलायचं ते बोलतील, पण मला वाटतं की राजकारणी आमचे जे विरोधक आहेत त्यांना बोलायला कुठेही आम्ही जागा ठेवलेली नाही. आज एवढ्या मोठ्या प्रकारामध्ये एवढे प्रकल्प, विशेष करून इन्फ्रास्ट्रक्चर, सगळे ब्रिज असतील, रस्ते असतील, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शेतीच्या पाण्याची व्यवस्था, हा सगळ्यात मोठ्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आता लाडक्या बहिणींना सुद्धा किती मोठा खर्च आम्ही त्या ठिकाणी दरवर्षी करतो आहोत. शेतकऱ्यांसाठी तर केवढ्या मोठ्या योजना कर्जमाफीच्या आम्ही आणलेल्या आहेत. शेवटी तिजोरीचा विचार केला जातो. तिजोरीचा विचार सगळ्यांना फक्त वाटूनच द्या आणि मग धरणं करू नका, शेतकऱ्यांना पाणी देऊ नका, इंडस्ट्रीला पाणी देऊ नका, रस्ते करू नका. मला वाटतं असं करून चालणार नाही. आता गावामध्ये सुद्धा आता जे शेतीचे रस्ते आहेत त्याच्यासाठी मोठं प्रावधान करण्यात आलेलं आहे. गावाकडे जाणारे रस्ते सगळे सिमेंटचे आम्ही करणार आहोत. सगळं आपल्याला बदलायचं आहे, सगळंच आपल्याला बदलायचं आहे या ठिकाणी. आणि म्हणून फक्त वाटून द्या आणि कामं करू नका, हे असं करता येणार नाही. आणि म्हणून सर्वसमावेशक असा हा बजेट अर्थसंकल्प या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मांडलेला आहे. सर्व या बजेटमुळे खुश आहेत. फक्त काय जे पॉलिटिकली ज्यांच्या डोक्यामध्ये काही वेगळंच आहे, फक्त राजकारण आहे, असे लोक टीका करणारच आहेत. अमेरिका इराण युद्धजन्य परिस्थितीमुळे या ठिकाणी गृहिणींचा बजेट कोलमडला आहे. 60 रुपयाने गॅस मागलाय. काय सांगणार? आता बघा, या गोष्टीला आपण काही करू शकतो का? आता उद्या सोनं वाढलं तर सोनं वाढलं, पेट्रोल वाढलं, पण आता परिस्थिती जगामध्ये काय आहे? तिसऱ्या महायुद्धाकडे आपण त्या ठिकाणी जवळपास चाललो अशी परिस्थिती या ठिकाणी दिसते. सगळं युद्ध पेटलं आखाती देशांमध्ये आणि त्यामुळे मग ट्रान्सपोर्टेशनवर किती आता ताण पडत चाललेला आहे, बंद होत चाललेला आहे. तेलसाठी, क्रूड तेलसाठी पण आता पुढे भविष्यामध्ये अजून काय होईल सांगता येत नाही. गॅसच्या बाबतीमध्ये, ट्रान्सपोर्टिंगमध्ये काय होईल ते सांगता येत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये काही थोडाफार होणार आहे. भाऊ, एकीकडे बघायला गेलं नगराध्यक्ष पद मिळालंय, महापौर पद मिळालंय, मात्र नाशिकचं पालकमंत्री पद अद्यापही वेटिंगवर आहे. ठीक आहे, मी आधी सांगितलं आपल्याला त्याच्यात काही फरक पडतोय का? काहीच पडत नाही. मला वाटतं पालकमंत्री पदामुळे काय फरक पडतोय, मला तर 1% पडत नाहीये. त्यामुळे ते असलं काय नसलं काय, मी माझं काम करतोय. आणि यावेळेचा कुंभ हा खूप मोठा होणार आहे. गेल्या वेळेपेक्षा 5-6 पट मोठा राहील. पण तो स्वच्छ कसा होईल, सुंदर कसा होईल आणि सुरक्षित कसा होईल याकडे आमचं लक्ष या ठिकाणी पूर्ण आहे. आम्ही पूर्ण 100% कामाला लागलेलो आहोत. आपलं नाव आघाडीवर आहे, आपलं नाव आघाडीवर क्रेडाईच्या अध्यक्षांनी देखील तुमचा उल्लेख पालकमंत्री म्हणूनच केला आहे. आज या कार्यक्रमात देखील आपल्याला पालकमंत्री म्हणून. आता मी महिन्यातून 20 दिवस 22 दिवस नाशिकमध्येच राहतो. त्यामुळे सगळ्यांना असं वाटतं मीच पालकमंत्री आहे. ठीक आहे, त्यांना वाटतं अर्थसंकल्पामध्ये जळगाव जिल्ह्यासाठी बोला ना. नाही, पालकमंत्र्याचं म्हणून आपल्या या ठिकाणी उल्लेख झालेला आहे या कार्यक्रमात. अनेक लोक अनेक कार्यक्रमामध्ये माझा पालकमंत्री एवढंच उल्लेख करतात. आपल्या मनात काय? चांगलं, माझ्या मनामध्ये काही नाही. मी सांगितलं झालो नाही झालं तरी काही फरक पडत नाही. या पालकमंत्री पदामुळे मला तर 1% सुद्धा फरक पडत नाही, 1% सुद्धा. कारण मी कुंभमेळा मंत्री आहे. आमचं टार्गेट आता, आमचं लक्ष कुंभमेळ्याकडे आहे. हा कुंभमेळा आम्हाला मोठं चॅलेंज आहे, मोठं आव्हान आहे. आणि पावसाळ्यामध्ये हा कुंभमेळा येतो, ऐन पावसाळ्यात येतो. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये कुंभमेळा येतो. आणि गेल्या वेळेपेक्षा 5-6 पट जास्त गर्दी, कोट्यवधी भाविक नाशिकमध्ये या ठिकाणी येणार आहेत. त्यांची सुरक्षा, तिथली स्वच्छता याला आमची प्रायोरिटी आहे. त्यामुळे मी कुंभमेळा मंत्री म्हणून काम करतोच आहे. तर पालकमंत्री असलो काय नसलो काय याचा कुठे मला फरक पडत नाही. इच्छा आपली पालकमंत्री बनायची. मला वाटतं सरकारचा निर्णय आहे. माननीय मुख्यमंत्री ज्यावेळेला निर्णय घेतील त्यावेळेला हा विषय क्लिअर होईल. सांगितलं झालं तर चांगलंच आहे, नाही झालं तरी चांगलं आहे. माझा कुठलाही आग्रह किंवा राग, रुसवा, फुगा या पालकमंत्री पदाबद्दल नाही. ठीक.